गुड इव्हनिंग मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे मायबोली इंग्लिश. आणि ज्या ठिकाणी आपण इंग्लिश भाषा शिकण्यासाठी जे महत्त्वाचे टॉपिक्स असतात त्याच्यावरती व्हिडिओज बनवत असतो. बघा, आत्तापर्यंत जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. साईडला असणाऱ्या बेल आयकॉनवरती पण प्रेस करा, जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला वेळेवरती भेटत राहतील. बघा, आजचा जो टॉपिक आपण घेऊन आलेलो आहे तो आहे की दिवसभरामध्ये जे वाक्य आपण बोलतो त्याच्यामधले असे वाक्य, मी 4 प्रकारचे वाक्य आपण घेणार आहे. त्या 4 प्रकारच्या वाक्यांना एकाच फॉर्म्युलानुसार त्यांना इंग्लिशमध्ये कसं बोलायचं किंवा ट्रान्सलेट करायचं हे आज आपण शिकणार आहे. बघा, ते 4 प्रकारचे वाक्य कोणते. पहिल्या प्रकारचं वाक्य, मी म्हणतोय की माझ्याकडे पेन आहे, राधिकाकडे पुस्तक आहे, राहुलकडे मोबाईल आहे, त्यांच्याकडे कार आहे, तिच्याकडे घर आहे. म्हणजे एखादी गोष्ट किंवा एखादी वस्तू एखाद्याकडे आहे हे सांगण्यासाठी आज आपण इंग्लिशमध्ये कसं सांगायचं हे शिकणार आहे. तसंच बघा, दुसऱ्या प्रकारचे वाक्य, जसं की मी म्हणतो की मला पाय आहेत, गाडीला चाके आहेत, झाडाला पाने आहेत आणि गाईला शिंगे आहेत. तर या प्रकारचे जी वाक्य आहे त्यांचं इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन कसं करायचं हे सुद्धा आपण आज व्यवस्थितपणे पाहणार आहे. तसंच बघा, तिसऱ्या प्रकारचे वाक्य, जसं मी म्हणतोय की मला भाऊ आहे, तिला बहीण आहे, त्याला लहान भाऊ आहे, या प्रकारची वाक्य. आणि चौथ्या प्रकारची वाक्य आहेत, जसं मी म्हणतोय की मला डोकंदुखी आहे, तिला ताप आहे, त्याला सर्दी आहे, एखादा आजार आहे हे सांगण्यासाठी बोलले जाणारे वाक्य. तर ह्या वाक्यांना इंग्लिशमध्ये कसं बोलायचं हे आपण व्यवस्थितपणे शिकणार आहे, समजणार आहे. बघा, अशी वाक्य बोलण्यासाठी किंवा लिहिण्यासाठी सुरुवातीला आपल्याला सब्जेक्ट लिहावा लागतं आणि त्याच्यानंतर हॅज किंवा हॅव आणि त्याच्यानंतर ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट म्हणजे काय, जी वस्तू किंवा जी गोष्ट सब्जेक्टकडे आहे त्याला आपण ऑब्जेक्ट म्हणतो. जसे की माझ्याकडे पेन आहे, मी सब्जेक्ट आहे, म्हणजेच हा पेन ऑब्जेक्ट आहे. ठीक आहे. बघा, आता हॅज आणि हॅव यांचा वापर केव्हा करायचा हे आता आपण शिकूया. बघा, हॅजचा वापर केव्हा करायचा, जेव्हा सब्जेक्ट हा एकवचन असेल, म्हणजेच सिंग्युलर असेल. एकवचन म्हणजे सिंग्युलर असेल त्यावेळेस हॅजचा वापर करायचा. तसंच हॅवचा वापर केव्हा करायचा, ज्यावेळेस सब्जेक्ट हा प्लुरल असेल, म्हणजेच अनेक वचन असेल त्यावेळेस हॅवचा वापर करायचा. आता अनेक वचन म्हणजे काय, एकापेक्षा जास्त, भले 2 असतील, 3 असतील, 4 असतील किंवा अनंत असतील. ठीक आहे, त्यावेळेस हॅवचा वापर करायचा. आणि बघा, महत्त्वाचा जो पॉईंट आहे तो म्हणजे आय आणि यू हे दोघे ज्यावेळेस सब्जेक्ट असतील, ठीक आहे, ह्या दोघांपैकी कोणताही एक ज्यावेळेस सब्जेक्ट म्हणून येईल त्यावेळेस त्यांच्यासमोर हॅवचा वापर करायचा. त्याच्यासमोर कशाचा वापर करायचा, हॅवचा. भले आय म्हणजे मी एकटाच आहे तरीसुद्धा त्याच्यासमोर हॅवचाच वापर करायचा. आणि यू म्हणजे तू पण होता आणि तुम्ही पण होतं, त्यावेळेससुद्धा आपण त्याच्यासमोर हॅवचाच वापर करणार, ही गोष्ट लक्षात ठेवायची. बघा, आता एक उदाहरण घेऊन व्यवस्थितपणे शिकण्याचा प्रयत्न करूया. बघा, उदाहरण आहे की माझ्याकडे पेन आहे, माझ्याकडे पेन आहे. एखादी वस्तू माझ्याकडे आहे हे सांगते हे वाक्य. म्हणजेच मी सुरुवातीला सब्जेक्ट लिहिणार. सब्जेक्ट काय, माझ्या, मी, त्याला इंग्लिशमध्ये आपण आय म्हणतो. ठीक आहे. ह्याच्यासमोर कोणाला लिहिणार, हॅजला काय, हॅवला. आपण आत्ताच पाहिलं, कोणाला, हॅवला. आय हॅव, माझ्याकडे आहे. अ पेन, एक पेन, माझ्याकडे एक पेन आहे. ठीक आहे. हे लिहावं लागतं. ठीक आहे. मराठीमध्ये माझ्याकडे एक पेन आहे असं नाही म्हणत आपण, पण इंग्लिशमध्ये त्या ठिकाणी लिहून एक आहे हे सांगावं लागतं किंवा दाखवावं लागतं. हे तुम्हाला समजलं असेल. बघा, दुसरं वाक्य, त्यांच्याकडे कार आहे. बघा, त्यांच्या. आता ह्या वाक्यामध्ये तुम्हाला शिकण्यासारखं आहे की बघा, ज्यावेळेस आपण त्यांच्या म्हणतो, एखाद्याला आदर देण्यासाठी जर त्यांच्या म्हणत असेल तर त्यावेळेस तो एकच असतो, म्हणजे ही म्हणून लिहायचं. त्याला काय म्हणायचं, ही. समजा तुमचे शिक्षक आहेत, तुम्ही त्याला त्याच्या नाही म्हणणार, काय म्हणणार, त्यांच्या. त्यांना आदर देण्यासाठी त्यांच्या हा शब्द वापरलेला असतो आपण.
आणि एकापेक्षा जास्त असतील त्यावेळेस पण आपण त्यांच्या म्हणतो. ठीक आहे. तर बघा इंग्लिशमध्ये तसं नसतं. इंग्लिशमध्ये तुम्ही त्यांच्या नाही म्हणू शकत, तुम्ही हीच लिहावं लागतं त्याच्यासाठी. जर तुम्ही समजा की त्यांच्याकडे कार आहे म्हणजे तुमच्या शिक्षकाकडे कार आहे, तर त्यावेळेस काय लिहिणार तुम्ही? ही लिहिणार. ही लिहिले सब्जेक्ट. मग हे असं या ठिकाणी कोणाचा वापर करणार? कोणाचा वापर? सिंग्युलर आहे म्हणजेच ह्याचा वापर. ही हॅज, त्याच्याकडे आहे अ कार, त्याच्याकडे एक कार आहे. किंवा ज्यावेळेस तुम्ही त्यांच्या म्हणणार, एकापेक्षा अनेक आहेत हे सांगण्यासाठी ज्यावेळेस तुम्ही त्यांच्या म्हणणार त्यावेळेस कसं लिहिणार? दे हॅव. एकापेक्षा जास्त आहेत ना म्हणून हॅव. दे हॅव, त्यांच्याकडे आहे अ कार, एक कार, त्यांच्याकडे एक कार आहे. अशा प्रकारे. तसंच बघा सुनीलकडे पुस्तके आहेत. आता या ठिकाणी बघा सब्जेक्ट कोण आहे आपला? सुनील लिहिणार आपण. सुनील एकच आहे म्हणजे हॅज लिहिणार. सुनील हॅज, सुनीलकडे आहे. पुस्तके म्हणजे बुक्स. एकापेक्षा जास्त आहेत ना म्हणजे या ठिकाणी अ लिहायचंय का एक आहे असं सांगायचंय का? नाही, डायरेक्ट बुक्स. सुनील हॅज बुक्स, सुनीलकडे पुस्तके आहेत. अशा प्रकारे लक्षात ठेवा. बघा आय हॅव, माझ्याकडे आहे. ही हॅज, त्याच्याकडे आहे. दे हॅव, त्यांच्याकडे आहे. आणि सुनील हॅज, सुनीलकडे आहे. तर ही पहिला प्रकार जो मी बोललो की एखादी वस्तू एखाद्याकडे असणे त्याच्यावरती आधारित हे वाक्य आहेत. लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढे बघा जो वाक्याचा दुसरा प्रकार आहे त्याच्यातील 2 उदाहरणं घेऊन आपण या ठिकाणी समजूया. पहिलं उदाहरण आहे झाडाला पाने आहेत. झाडाला पाने आहेत. सुरुवातीला आपल्याला सब्जेक्ट लिहायचं आहे. सब्जेक्ट लिहूया झाडाला म्हणजेच द ट्री असं म्हणू शकतो आपण. द ट्री. त्याच्यानंतर काय आहे? एकच आहे ना, त्याच्यासाठी काय लिहिणार? हॅज. द ट्री हॅज आणि पाने म्हणजेच लीव्ज. ठीक आहे. लिव्ह त्याचं अनेक वचन लीव्ज. द ट्री हॅज लीव्ज, झाडाला पाने आहेत. आता बघा दुसरं वाक्य. गाईला शिंगे आहेत. सुरुवातीला काय लिहायचं आपल्याला? सब्जेक्ट कोण आहे? गाई म्हणजेच काऊ. गाय म्हणजेच काऊ. एकच आहे म्हणजे हॅज येणार. काऊ हॅज आणि शिंगे म्हणजे हॉर्न्स. ठीक आहे. काऊ हॅज हॉर्न्स. काऊ हॅज म्हणजे गायला आहेत आणि हॉर्न्स म्हणजे शिंगे. आता पाहूया तिसऱ्या प्रकारचे वाक्य. तिसऱ्या प्रकारचे वाक्य म्हणजे काय? बघा जसं मी म्हणतोय गौरीला बाहू आहे. गौरीला बाहू आहे. सब्जेक्ट कोण आहे आपलं? गौरी. एकच आहे, एक वचन आहे म्हणजे हॅज येणार. गौरी हॅज आणि भाऊ म्हणजे अ ब्रदर. गौरी हॅज अ ब्रदर. गौरीला बाहू आहे. दुसरं वाक्य बघा. त्याला बहिणी आहेत. आता बघा त्याला म्हणजेच काय? सब्जेक्ट ही. समोर कोणाचा वापर होणार? हॅज. ही हॅज, एक आहे म्हणून हॅजचा वापर. आणि बहिणी म्हणजेच सिस्टर्स. ही हॅज सिस्टर्स, त्याला बहिणी आहेत. आता बघा त्यांना छोटा भाऊ आहे. त्यांना छोटा भाऊ
आहे. बघा त्यांना म्हणजे एक बहीण आणि एक भाऊ आहे, ते शाळेमध्ये गेलेत आणि त्या ठिकाणी कोणतरी त्यांच्याबद्दल सांगते की ह्या दोघांना छोटा भाऊ आहे, त्यावेळेस बोललं गेलेलं वाक्य आहे असं समजा. तर कसं लिहिणार? दे, एकापेक्षा जास्त आहेत ना, दे. आता एकापेक्षा जास्त आहेत म्हटल्यानंतर हॅव, दे हॅव. आणि छोटा भाऊ अ यंगर ब्रदर, त्यांना छोटा भाऊ आहे. यंगर म्हणजे छोटा, दे हॅव त्यांना आहे एक छोटा भाऊ, यंगर ब्रदर, अशा प्रकारे. ठीक आहे. तर हे होते वाक्याच्या तिसऱ्या प्रकारामधले वाक्य. आता पाहूया वाक्याच्या चौथ्या प्रकारातले 2 वाक्य. जसं की मला सर्दी आहे, मला सर्दी आहे. सब्जेक्ट कोण आहे? मला म्हणजेच मी, त्यासाठी आय लिहिणार. हॅव, आय समोर हॅवचा वापर करतो. आय हॅव, सर्दी म्हणजे अ कोल्ड, मला सर्दी आहे, अशा प्रकारे. तसंच बघा सुनीलला डोकेदुखी आहे, किंवा सुनीलचं डोकं दुखत आहे असं बोलतो आपण. ठीक आहे. याला कसं करणार ट्रान्सलेट? बघा सब्जेक्ट कोण आपलं? सुनील आपण लिहिलं. एकच आहे म्हणजे हॅजचा वापर करणार. सुनील हॅज. डोकेदुखी म्हणजे अ हेडेक. ठीक आहे. अशा प्रकारे सुनील हॅज अ हेडेक म्हणजे सुनीलला डोकेदुखी आहे किंवा सुनीलचं डोकं दुखत आहे, अशा प्रकारे एखादा आजार आहे हे सांगण्यासाठी. तर नक्की तुम्हाला हे उदाहरण समजले असतील. याच्यामध्ये काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. थँक्स.